पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला आज तब्बल 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. 1 वर्षामध्ये पहलगाम बरंचसं बदललेलं आहे. आजचाच तो दिवस होता ज्या दिवशी दहशतवाद्यांनी बैसारन व्हॅलीमध्ये सर्व पर्यटकांना म्हणजे जवळपास 26 पर्यटकांना मृत्यूच्या दारामध्ये लोटलं होतं. ते शहीद झाले होते आणि यानंतर आजही हा संपूर्ण परिसर जो आहे तो पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. या सगळ्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी आता CRPF ॲक्शन मोडमध्ये आहे आणि CRPFच्या माध्यमातून ड्रोनच्या माध्यमानं या संपूर्ण पहलगाम परिसर, बैसारन व्हॅली परिसर आणि आसपासचे जे पॉईंट्स आहेत फिरण्याचे त्यावर करडी नजर ठेवली जाते. आपण पाहतोय की त्यांचा सेटअपसुद्धा पहलगाम मार्केटमध्ये लावण्यात आलेला आहे आणि CRPFचे जे जवान आहेत ते 24 तास अशाच पद्धतीनं गस्त देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या आर्मी आणि इतर सुरक्षा दलांकडून या परिसरावर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाते. संवेदनशील भागांमध्ये विशेष पथकंसुद्धा तैनात करण्यात आली आहे. 24 तास गस्त घातली जाते आणि पर्यटकांनासुद्धा आणि इथल्या नागरिकांनासुद्धा संशयास्पद हालचाल दिसली तर त्वरित माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या अलर्ट मोडवर आहेत. दरम्यान प्रशासन आणि सुरक्षा दलांनी नागरिकांना सतर्क राहून कुठलीही संशयास्पद वस्तू दिसली तर माहिती देण्याचं आवाहन केलं आहे. स्थानिकांनी सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करण्याची जी तयारी आहे ती सुद्धा दर्शवल्याची माहिती आहे आणि त्यासोबतच इथले जे पर्यटन स्थळ आहेत ते पुन्हा एकदा खुले व्हावे यासाठी सुद्धा सरकारकडे आता आवाहन केलं जातं आहे. मात्र याला आता कितपत प्रयत्नांना यश मिळणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच 1 वर्षामध्ये पहलगामचं जे टुरिझम आहे ते जवळपास 50% घटलेलं आहे आणि पर्यटन वाढावं या दृष्टीनं आता प्रयत्न होणार आहेत का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, पहलगाम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.